हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका. मग आपण सेट नेटची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पेपर 1 आणि पेपर 2 याचे संपूर्ण मार्गदर्शन कोर्सेस ऑल एक्झाम कट्टा या गुगल प्ले स्टोअरवरील ॲपवर आहेत आणि आमच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल याच्या देखील लिंक दिलेल्या आहेत. तर आज आपण बघणार आहोत ग्रंथालयशास्त्र पेपर क्रमांक 2. अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज, फोन आले की सर आपण याचे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, पण आता आपण काही मोजके परीक्षाभिमुख लेक्चर देखील देणार आहोत. म्हणजे सर्व कोर्सही तुम्हाला उपलब्ध असणार आहे, ज्यामध्ये 10 टेस्ट सिरीज असतील, सर्व 10 घटकांच्या नोट्स असतील, त्यानंतरनं मागील प्रश्नपत्रिका असतील सोडवलेल्या. पेपर 1, पेपर 2चा हा सर्व तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर 3000 रुपयामध्ये दोनही विषयाचा कोर्स तुम्हाला उपलब्ध असणार आहे, ज्याची व्हॅलिडिटी 1 वर्षाची असणार आहे. तर आपण बघा, सेटनेट परीक्षा पेपर क्रमांक 2 ग्रंथालय आणि माहिती विज्ञान याच्यामध्ये 10 घटक आहेत. प्रत्येक घटकावर आपल्या सर्वांना माहीत आहे की 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जातात. त्यामुळं अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक पेपर 2 मधला ग्रंथालयशास्त्रातला महत्त्वाचा आहे. पहिला घटक आहे डेटा, माहिती, ज्ञान आणि बुद्धी. त्यानंतरनं त्यामध्ये 10 मुद्दे आहेत. प्रत्येक मुद्द्यावर एक प्रश्न विचारला जाईल असं आपण गृहीत धरूयात. दुसरा घटक आहे भारतातील ग्रंथालयाचा इतिहास, ऐतिहासिक विकास कशा पद्धतीनं झाला, त्याच्या अंतर्गत 10 मुद्दे आहेत. त्यानंतरनं घटक क्रमांक 3 माहिती स्रोत हा तिसरा घटक आहे, ज्याच्या अंतर्गत माहिती कोणत्या कोणत्या पद्धतीनं गेली जाते, प्राथमिक, दुय्यम, तृतीयक माहितीचे स्रोत, अशा पद्धतीचे 10 मुद्दे तिसऱ्या घटकामध्ये आहेत. त्यानंतर चौथा घटक आहे सामुदायिक माहिती सेवा, म्हणजेच माहिती पुरवणाऱ्या सामुदायिक सेवा कोणकोणत्या आहेत, त्या कशा पद्धतीनं कार्य करत आहेत, यावर 10 मुद्दे असणार आहेत. म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर आपल्याला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर 5वा मुद्दा आहे ज्ञानाचे विश्व, म्हणजे त्यामध्ये ज्ञानसंस्था, ज्ञान पुरवणाऱ्या संस्था, ग्रंथालयाचं वर्गीकरण. ग्रंथालय ही एक ज्ञानसंस्था आहे, ज्या माध्यमातून आपले विचारांचं विद्यापीठ घडतं. त्यानंतरनं 6वा घटक आहे, ज्यावर 10 प्रश्न विचारले जाणार आहेत, ग्रंथालय व्यवस्थापन. तर याच्यामध्ये ग्रंथालयाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं जातं, त्याचं नियोजन, त्याचं व्यवस्थापन, विषयानुसार, सॉफ्टवेअरनुसार, हे ते सर्व या घटकामध्ये पाहिलेलं आहे. तर 6वा घटक आहे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, कॅरेक्टर रिप्रेझेंटेशन. तर या म्हणजे संगणकाचा आणि ग्रंथालयाचा आजचा जो संबंध आहे त्या अनुषंगानं या 10 मुद्द्यामध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरनं 8वा घटक आहे लायब्ररी ऑटोमेशन क्षेत्र, कशा पद्धतीनं विकसित झालेलं आहे, बारकोड, डिजिटलायझेशन, डिजिटल लायब्ररी, त्यानंतर त्याचं कार्य, अशा पद्धतीचे 10 मुद्दे याही ते घटकामध्ये अभ्यासक्रमामध्ये आहेत. त्यानंतर 9वा घटकाचा समावेश होतो संशोधन संकल्पना. बघा, ग्रंथालयामध्ये देखील संशोधन कशा पद्धतीनं केलं जातं, संशोधनाची पद्धती, संशोधनाचे टप्पे, संशोधनातून माहिती कशी जमा केली जाते, हे सर्व या घटकामध्ये आहे. आणि शेवटचा घटक आहे शैक्षणिक ग्रंथालय आणि माहिती प्रणाली. शैक्षणिक ग्रंथालय आणि माहिती प्रणाली कशा पद्धतीने विकसित झालेली आहे, त्यामध्ये देखील शैक्षणिक ग्रंथालय माहिती प्रणाली, सार्वजनिक ग्रंथालय माहिती प्रणाली, कृषी ग्रंथालय, अभियांत्रिकी संग्रहालये, ओरिएंटल लायब्ररी, सामुदायिक माहिती प्रणाली, अशा पद्धतीचे 10 मुद्दे 10व्या घटकातही आहेत. तर बघा, आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचं विश्लेषण असेल आणि त्यावरचे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. तर आज आपण घटक जो पहिला आहे माहिती आणि विज्ञान, हा पहिल्या घटकावर त्याच्या मुद्द्यांचं विश्लेषण करणार आहोत आणि त्यानंतर त्यावरचे प्रश्न संभाव्य कशा पद्धतीचे आहेत हेही पाहणार आहोत. तर बघा, डेटा, माहिती आणि ज्ञान आणि बुद्धी, तर त्यामधला पहिली संकल्पना आहे डेटा. म्हणजे कच्चे, असंघटित, विशिष्ट संदर्भाशिवाय असलेले अंक, असलेले अक्षरं, शब्द किंवा चिन्ह, याला आपण डेटा म्हणतो, पण तो कच्च्या स्वरूपामध्ये असतो. उदाहरणार्थ, विद्यार्थी परीक्षेतील गुण 45, 78, 89, 56, हे झालं कच्ची माहिती, ज्याला आपण डेटा म्हणतो, जो विस्कळीत आहे, असंघटित आहे. त्यानंतर दुसरं, माहिती कशाला म्हणायचं, इन्फॉर्मेशन, विशिष्ट संदर्भात असलेला प्रक्रिया केलेला डेटा. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांनी गणितात 78 गुण मिळवले,
म्हणजे 100 पैकी एवढे, म्हणजे आपलं ही माहिती आहे, जो आधीचा डेटा होता आणि ही माहिती आहे. त्यानंतर ज्ञान, अनुभवांद्वारे प्राप्त समज आणि अंतर्दृष्टी म्हणजे ज्ञान होय. उदाहरणार्थ, गणितात चांगले गुण मिळवण्यासाठी नियमित सराव आवश्यक आहे. ह्याचं आपल्याला ज्ञान आहे की आपण जर अभ्यास केला तर आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. त्यानंतर बुद्धी, ज्ञानाचा योग्य वापर, निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. गणितातील प्रगतीसाठी रोज गणिताचे प्रश्न सोडवणे उपयुक्त ठरेल हे आपल्याला बुद्धी सांगते. तर आता माहिती जीवनचक्र, निर्मिती, संकल्पना, संकलन, संग्रहण आणि प्रसारण. बघा माहितीची निर्मिती कशी होते, तर सुरुवातीला संशोधन, त्यानंतर त्यावर आधारित निरीक्षण, त्यावर आधारित प्रयोग किंवा अनुभवातून माहिती निर्माण होत असते. म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्याला, जसं की पेन, म्हणजे पेन काय आहे आपल्याला असं फक्त आधी सुरुवातीला फक्त पेन म्हणजे एक अशा पद्धतीचं एक हातात आपल्या घेता येईल आणि लिहिता येईल अशा पद्धतीचं काहीतरी आहे असं वाटतं. पण नंतरनं त्या पेनाचा उपयोग, पेनामध्ये काय असतं, त्याचा उपयोग कुठं केला जातो, ही सर्व माहिती आपण नंतरनं घेत असतो. म्हणजे संशोधनातून, निरीक्षणातून, प्रयोगाच्या माध्यमातून. आता माहितीचं संकलन, कलेक्शन कसं जातं, तर विविध स्रोतातून माहिती गोळा करणे. उदाहरणार्थ संशोधनासाठी डेटा गोळा करणे, सर्वेक्षण, निरीक्षण, मुलाखती असे वेगवेगळे तंत्र आपण वापरत असतो. संग्रहण म्हणजे स्टोरेज, माहितीचे दस्तऐवजीकरण आणि साठवणूक करणं. उदाहरणार्थ लायब्ररी कॅटलॉग, डेटाबेस, क्लाउड स्टोरेज. म्हणजे संग्रहण म्हणजे आपण माहिती, लायब्ररीमध्ये किती पुस्तकं आहेत, कोणत्या प्रकाशनाचे आहेत, कोणत्या विषयाशी आहेत, आपल्याकडे कोणते मॅगझिन आहेत, कोणत्या विषयासंदर्भात आहेत, हे सर्व आपण संग्रहित स्वरूपामध्ये मांडत असतो. प्रसारण, योग्य माध्यमाद्वारे माहितीचा प्रसार करणं. उदाहरणार्थ जर्नल, प्रकाशन असेल, पुस्तकं असतील, ई लायब्ररी असेल, इंटरनेट असेल. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आपण प्रसारण करू शकतो वेगवेगळ्या माहितीचं. त्यानंतर माहितीच्या नियोजन, व्यवस्थापन आणि विकासातील भूमिका. तर बघा त्यामधला पहिला मुद्दा आहे सामाजिक आर्थिक विकास. माहितीमुळे आर्थिक धोरणं, व्यापार आणि गुंतवणूक सुधारली जाते. उदाहरणार्थ डिजिटल बँकिंग माहिती, कृषी संशोधन माहिती. सामाजिक आर्थिक म्हणजे हे आता डिजिटल बँकिंग सर्वांनाच गुगल पे, फोनपेच्या माध्यमातून उपलब्ध आहे. कृषी संशोधनामध्ये देखील वेगवेगळी माहिती आपल्याला उपलब्ध असते. सांस्कृतिक विकास, माहितीमुळे साहित्य, कला, संस्कृती, वारसा जपला जातो. उदाहरणार्थ भारतीय डिजिटल आर्काइव्हज, ऐतिहासिक ग्रंथालये, जसं केळकर ग्रंथालय आहे, संग्रहालय आहे, त्यामध्ये आपल्याला त्या काळातील तत्कालीन माहिती मिळत असते. शैक्षणिक विकास, माहिती शिक्षण प्रणालीत पारदर्शकता आणि गुणवत्ता सुधारते. बघा शैक्षणिक विकासामध्ये माहिती किती महत्त्वाची आहे. त्यामुळेच आपण म्हणत होतो की ग्रंथालयामध्ये आपल्याला म्हणजेच 100 व्यक्तीकडून आपण जाणून घेतल्यानंतर एका पुस्तकामध्ये आपल्याला बरीच माहिती मिळत असते. त्यानंतर तांत्रिक विकास, माहितीमुळे नवीन शोध, नवप्रवर्तक शक्य आहे, इनोव्हेशन शक्य होतं. उदाहरणार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता, त्यानंतर AI, त्यानंतर बिग डेटा ॲनालिटिक्स, म्हणजे माहितीचं विश्लेषण करण्याचं देखील आपल्या तांत्रिक विकासामुळं हे शक्य झालेलं आहे. आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण संगणकामध्ये पाहू शकतो की आपल्या लायब्ररीमध्ये बुक कोणते आहेत, कोणत्या विषयाचे आहे, कोणत्या प्रकाशनाचे आहेत. एका क्लिकवर हे तंत्रज्ञानामुळं शक्य झालेलं आहे. त्यानंतर माहिती विज्ञानाचा इतर विषयाशी संबंध व नॉलेज सोसायटी. कारण आपण म्हणतो की ग्रंथालय हे खूप ज्ञानाचं भांडार असतं. ग्रंथालय आणि विज्ञान विषयानुसार जर आपण पाहिलं तर माहितीचं वर्गीकरण, ग्रंथालयाचं व्यवस्थापन, कॅटलॉगिंग स्वरूपामध्ये हे सर्व त्या विषयाचं माहिती त्यामध्ये एकत्रित केलेली असते. संगणक विज्ञान, कम्प्युटर सायन्स, माहिती पुनर्प्राप्ती प्रणाली, डेटाबेस व्यवस्थापन हे देखील संगणक विज्ञानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर समाजशास्त्र, सोशॉलॉजी, माहितीचा समाजावर होणारा परिणाम. बघा कोणती माहिती आधी आपल्यावर बिंबवली जाते, नंतर त्याचं सामाजिकरण होतं. त्यानंतर चौथा मुद्दा आहे नॉलेज सोसायटी, माहिती आणि तंत्रज्ञानावर आधारित समाज म्हणजे नॉलेज सोसायटी, ज्ञान अधिष्ठित समाज असं म्हणतो आपण. उदाहरणार्थ डिजिटल इंडिया, ई गव्हर्नन्स ह्याचे उदाहरणं आहेत. त्यानंतरनं संप्रेषण संकल्पना, त्याचे प्रकार, सिद्धांत आणि अडथळे. संप्रेषणाचे प्रकार, मौखिक संप्रेषण जे आपण तोंडावाटे, शब्दावाटे आपण सांगत असतो, व्याख्याने, चर्चासत्रे यांचा समावेश हा संप्रेषणाच्या मौखिक प्रकारामध्ये होतो. तर लिखित संप्रेषणमध्ये पुस्तकं, पत्र, निबंध, त्यानंतर चरित्र इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. इलेक्ट्रॉनिक संप्रेषण यामध्ये ईमेल, सोशल मीडिया यांचा समावेश होतो, ज्या माध्यमातून आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये संवाद साधू शकतो. त्यानंतर आहेत
यासाठीचे अडथळे: भाषिक अडथळे, सांस्कृतिक अडथळे आणि तांत्रिक अडथळे. आता स्कॉलरली कम्युनिकेशन, संशोधनपत्रे, जर्नल्स, कॉन्फरन्स पेपर्स इत्यादीच्या माध्यमातून आपण स्कॉलरली कम्युनिकेशन करत असतो, आधुनिक माहिती घेत असतो. माहिती उद्योग: जनरेटर, प्रदाता आणि मध्यस्थ. माहिती जनरेटर म्हणजे माहिती तयार करणार, शैक्षणिक संस्था असतील, संशोधन केंद्र असतील, त्यांना आपण माहिती जनरेटर म्हणतो. माहिती प्रदाता म्हणजे प्रकाशनगृहे असतील, वृत्तपत्रे असतील, जर्नल्स असतील, यांना आपण माहितीचा प्रदाता म्हणतो, माहिती देणारा. आणि तिसरा मुद्दा आहे माहिती मध्यस्थ: ग्रंथालये, डेटाबेस सेवा, IPR आणि कायदेशीर समस्या. IPR प्रकार, ज्याला आपण कॉपीराईट, त्यानंतर पेटंट, डेन्मार्क इत्यादींचा समावेश IPR प्रकारामध्ये होतो. तर माहितीचे अधिवेशनं: बर्न कन्व्हेन्शन 1886, ट्रिप्स करार 1995, भारतातील कायदे, माहितीच्या संदर्भातील, माहितीच्या हक्कासंदर्भातील भारतीय कॉपीराईट ॲक्ट 1957. यानुसार आपण कोणाचंही चोरू शकत नाही, कोणाचंही घेऊ शकत नाही ज्ञान. माहितीचे चोरी म्हणजे प्लॅगारिझम आपण म्हणतो, जे आपण संशोधनामध्ये PhDमध्ये वापरत असतो. संकल्पना आणि प्रकार: तर प्रत्यक्ष साहित्य चोरी याला आपण प्लॅगारिझम म्हणतो. दुसऱ्याच्या लिखाणाची तंतोतंत नकल करणं त्याला आपण प्रत्यक्ष साहित्य चोरी असं म्हणतो. तर अप्रत्यक्ष साहित्य चोरी, शब्द बदलून दुसऱ्याच्या विचारांचा वापर करणं त्याला अप्रत्यक्ष साहित्य चोरी म्हणतो. म्हणजे आपण शब्द बदलून तोच आशय आपण घेत असतो. तिसरं आहे स्वसाहित्य चोरी: स्वतःच्या आधीच्या कामाची पुनरावृत्ती करणं, नवीन त्याला टायटल देऊन, ते झाली स्वचोरी. म्हणजे चोरीचे प्लॅगारिझमचे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर 9वा मुद्दा आहे माहिती अधिकार कायदा, RTI ॲक्ट आणि माहिती तंत्रज्ञान कायदा. तर त्यामध्ये माहिती अधिकार कायदा, RTI ॲक्ट 2005, सरकारी माहिती जनतेसाठी खुली करण्याचा कायदा आहे. उदाहरणार्थ सरकारी खर्च, सार्वजनिक प्रकल्प इत्यादी संदर्भात. तर दुसरा कायदा आहे माहिती तंत्रज्ञान कायदा 2000, सायबर गुन्हे, डिजिटल व्यवहारावरील नियंत्रण, उदाहरणार्थ ऑनलाईन फसवणूक, डेटा संरक्षण इत्यादींचा समावेश यामध्ये होतो. 10वा मुद्दा आहे राष्ट्रीय ज्ञान आयोग आणि राष्ट्रीय ग्रंथालय मिशन. बघा, राष्ट्रीय ज्ञान आयोग, नॅशनल नॉलेज कमिशन, याची स्थापना 2005 झाली. सॅम प्रितोदा हे त्यांचे अध्यक्ष होते. उच्च शिक्षण, ई-गव्हर्नन्स, ग्रंथालय सुधारण्यासाठी ही संस्था कार्य करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय ग्रंथालय मिशन, भारतातील सार्वजनिक ग्रंथालयाचे नेटवर्क सुधारण्यासाठी 2014 हे राष्ट्रीय ग्रंथालय मिशन सुरू करण्यात आलं. उदाहरणार्थ सर्वांसाठी मोफत ग्रंथालय सेवा, डिजिटल ग्रंथालय प्रकल्प या माध्यमातूनच उभारण्यात आले. तर आता आपण जे प्रश्नांचं म्हणजेच माहिती विश्लेषण केलेलं आहे पहिल्या घटकातील माहितीचं, तर त्याच मुद्द्यावर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत. डेटा, माहिती, ज्ञान आणि बुद्धी या पहिल्या मुद्द्यावर आधारित. डेटा म्हणजे काय? प्रक्रिया केलेली माहिती, कच्चे आणि असंघटित तथ्य. योग्य उत्तर काय आहे? माहिती डेटा कशाला म्हणायचं? योग्य उत्तर आहे कच्चे आणि असंघटित तथ्य, म्हणजे आपण त्याला डेटा असं म्हणतो. त्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. बरोबर आहे. त्याच्यानंतर ज्ञान म्हणजे काय? ज्ञान कशाला म्हणायचं? तर फक्त गोळा केलेली माहिती, माहितीचा सखोल वापर आणि समज, डेटा आणि माहितीचे संकलित डेटा. तर ज्ञान म्हणजे काय? तर माहितीचा सखोल वापर आणि समज म्हणजे ज्ञान होय. पर्याय क्रमांक B बरोबर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते बुद्धीचे उदाहरण आहे? परीक्षेसाठी अभ्यास करणे, इंटरनेटवर माहिती शोधणे, अनुभवानुसार निर्णय घेणे, डेटा संचयित करणे. तर योग्य उत्तर आहे अनुभवानुसार निर्णय घेणं, म्हणजे पर्याय क्रमांक C बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, 4था प्रश्न आहे माहिती जीवन चक्राचा पहिला टप्पा कोणता आहे? संग्रहण, संकलन, निर्मिती, पुनर्प्राप्ती. तर योग्य उत्तर आहे निर्मिती, म्हणजे माहिती तयार होत असते, निर्माण होत असते. पुढचा प्रश्न, माहिती संकलनाची मुख्य साधने कोणती आहेत? सर्वेक्षण आणि प्रयोग, फक्त इंटरनेट, केवळ संगणक प्रणाली, केवळ छापील माध्यमं. तर माहिती संकलनाचे कोणते साधनं आहेत? तर सर्वेक्षण आणि प्रयोग. पर्याय योग्य आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, कोणत्या टप्प्यात माहिती लायब्ररी किंवा डेटाबेसमध्ये संचयित
केली जाते, म्हणजे संग्रहित केली जाते. तर योग्य उत्तर असणार आहे संग्रहण, संकलन. संग्रहण पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7वा, माहिती नियोजन म्हणजे काय? तर माहिती नियोजन म्हणजे माहितीचे प्रभावी व्यवस्थापन आणि धोरण तयार करणे म्हणजेच माहिती नियोजन होय. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, सामाजिक आर्थिक विकासात माहिती कशा प्रकारे मदत करते? केवळ संगणक वापरण्यासाठी, संशोधन, व्यापार, धोरण निर्मितीसाठी, केवळ शिक्षणासाठी, फक्त मनोरंजनासाठी? तर योग्य उत्तर आहे सामाजिक आर्थिक विकासात माहिती संशोधनामध्ये, व्यापारामध्ये आणि धोरण निर्मितीमध्ये महत्त्वाची काम करत असते. त्यामुळे बी पर्याय योग्य आहे. 9वा प्रश्न बघा, कोणत्या क्षेत्रात माहितीचा उपयोग होत नाही? आरोग्य, शिक्षण, शेती, कोणतेही नाही. उपयोग होत नाही म्हटलेला आहे. तर योग्य उत्तर आहे कोणतेही नाही. डी पर्याय योग्य आहे. सर्व क्षेत्रामध्ये उपयोग होतो माहितीचा. त्यानंतर पुढचा प्रश्न, माहिती विज्ञानाचा कोणत्या विषयाशी जवळचा संबंध आहे? समाजशास्त्र, संगणकशास्त्र, ग्रंथालय विज्ञान, वरील सर्व? तर योग्य उत्तर असणार आहे वरील सर्व. हाच पर्याय डी बरोबर असणार आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे नॉलेज सोसायटी म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे ज्ञान आणि माहितीवर आधारित समाज म्हणजेच नॉलेज सोसायटी होय. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. पुढचा 12वा प्रश्न, कोणते संप्रेषणाचे प्रकार आहेत? मौखिक, लिखित, इलेक्ट्रॉनिक्स? तर योग्य उत्तर आहे वरील सर्व. हे संप्रेषणाचे म्हणजे संवादाचे साधनं आहेत किंवा प्रकार आहेत. पुढचा 13वा प्रश्न, संप्रेषणातील मुख्य अडथळे कोणते असू शकतात? भाषिक संप्रेषण, सांस्कृतिक, तांत्रिक, वरील सर्व? तर योग्य उत्तर आहे वरील सर्व संप्रेषणाचे मुख्य अडथळे आहेत. 14वा प्रश्न, माहिती जनरेटर कोण असतात? म्हणजे माहितीचे निर्माण करणारे शाळा आणि विद्यापीठे, संशोधन संस्था, सरकारी विभाग? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. तर अशा पद्धतीचे आणखी बरेचसे प्रश्न आहेत. तर आपण नियमित पद्धतीनं जे आपले लेक्चर्स असतील, त्यानंतरनं प्रत्येक घटकावाईज आणि प्रत्येक मुद्द्यावाईज आपल्याला प्रश्न मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी जॉईन करू शकता. ज्यामध्ये आपण पेपर 1चे 10 टेस्ट सिरीज सरावासाठी 15 एप्रिलपासून ते 30 मेपर्यंत मिळणार आहेत. पेपर 2च्याही 10 टेस्ट सराव टेस्ट, त्यानंतर पेपर 1 पेपर 2चे 10 घटकांचे PDF नोट्स, त्यानंतर पेपर 1 पेपर 2चे मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आणि त्याबरोबरच प्रत्येक रविवारी चर्चासत्र म्हणजेच साप्ताहिक आढावा. तर अशा पद्धतीनं एकंदरीत 3 महिन्यासाठी आणि 1 वर्षासाठीची फीस असणार आहे दोनही विषयाची 3000 रुपये. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी आपल्याला वरील ऑल एक्झाम कट्टा हे ॲप गुगल प्ले स्टोरवरील डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्ही या नंबरला 96890477 या नंबरला देखील संपर्क साधू शकता. बघा, आपण ऑल एक्झाम कट्टा माध्यमातून फक्त सेटनेट पुरताच विचार करत नाही, तर सेटनेट झाल्यानंतर देखील प्राध्यापक भरतीमध्ये जसं विद्यापीठ स्तरावर प्राध्यापक भरती, MPSC अंतर्गत प्राध्यापक भरती, महाविद्यालय स्तरावरील प्राध्यापक भरती या संदर्भात देखील आपण मार्गदर्शन करत असतो. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल किंवा मार्गदर्शन हवं असेल तर निश्चितच तुम्ही संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब म्हणजे इथून पुढचे अपडेट मिळण्यासाठी, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.